आहे दोकोडे संघाचा एक प्रतिनिधी तसेच झिराट संघाचा एक प्रतिनिधी आणि आपण पाहतोय फटाक्यांची आतषबाजी येथे होते। दुसऱ्या दिवसाचा खेळ येथे मात्र सुरू होईल। पंचांना विनंती असेल कृपया प्लीज आपण जास्त वेळ वाया घालू नका, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। नवीन चेंडू असतील, 4 षटकांचा सामना असेल। अगदी मैदानावरती वातावरण पूर्ण भगवं झालेलं आपण पाहतोय, कारण की ही क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आपण पाहतोय भगवा चषक 2022। आणि आपण पाहतोय या स्पर्धेतील नियम असणार आहे, चेंडू कधीही गेला तरी आपण पाहतोय चेंडू नवीन दिला जाईल याची नोंद ठेवायची आहे। तर विनंती करतो आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्यच असणार आहे, कारण की मित्रांनो लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आहे आणि जो संघ आपण पाहतोय आपल्या खेळाडूला येथे नक्कीच आमचा व्हिडिओ टेक्निशियन आहे, लाईव्ह स्कोरर आहे, त्याच्या समोर आपण पाहतोय येथे बसणं अनिवार्य असणार आहे। स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे आपण पाहतोय आदित्य, तर नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे पपन मुळजे। खरं नाव आपण पाहतोय त्याचं प्रशांत मुळजे। पपन या नावाने आपण पाहतोय त्याला प्रेमाने पपन या नावाने ओळखलं जातं। तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज निर्दोष संघाचा आपण पाहतोय महत्त्वाचा खेळाडू येथे गावदेवी धोकोडे संघाने प्रथम टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते गावदेवी झिराड या संघाला। बऱ्याच उशिरानंतर आपण पाहतोय येथे सामन्याला सुरुवात होते। पंचांना विनंती असेल जरा सामना आपण प्लीज फास्ट खेळवायचा आहे, कारण की आज आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत। मॅच सुरू होण्याचा इशारा जरूर पंचांकडून आलाय। मॅच इज ऑन, गेम इज ऑन। निर्दोषच्या हातामध्ये पहिलं षटक आपण पाहतोय। पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका खेळलाय, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय येथे थोडासा फंबल झालाय, खराब क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा फलंदाजांनी येथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावाने आपण पाहतोय येथे मात्र खातं ओपन केलं जातंय। राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय गोलंदाज निर्दोष। अगदी पंचांच्या उजवीकडून मारा करत असताना गोलंदाज निर्दोषने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने मात्र 2 धावा येथे प्राप्त केल्यात। ह्या वेळचा चेंडू आपण पाहतोय अनिलजी मोरे यांचा इशारा आलाय। पंच आहेत, मुख्य पंच आहेत, लेग पंच आपण पाहतोय योगेशजी गोठणकर। वाईटचा इशारा आलाय, धावफलकावरती 1 धाव वाढली जाते, धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा, 3 रन्स इन स्कोर बोर्ड। यावेळेला डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळतोय, हलक्या हाताने येथे फटका खेळलाय, चेंडू गेला पॉइंट रिजन मध्ये। विकेट किपर स्वतः येथे चेंडू पर्यंत पोहोचलेत, तोपर्यंत 1 धाव येथे धावफलकावरती नोंदवली जाते आणि स्ट्राइक येथे मात्र रोटेट झाले, धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा, 4 रन्स इन स्कोर बोर्ड। पपन मुलजे आता मात्र स्ट्राइक एंड वरती असतील। डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईड लॉंग ऑन किंवा काव कॉर्नर, शॉर्ट मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे। यावेळेला पपनचा फटका फसलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, झेल पकडला फलंदाज। पहिल्या षटकामध्ये येथे मात्र मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज निर्दोष मात्रे यांनी। आणि विनंती असेल प्लीज जो सेंटर पॅड आहे तो कृपया प्लीज आपण जरा मैदानाच्या बाहेरूनच घालून जायचा आहे।
म्हणजेच पॅव्हलियन मधूनच घालून जायचं आहे. कारण की मित्रांनो लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आहे, बरोबर दिसत नाहीये. आपण पण स्वतःला थोडंसं प्रोफेशनल आपण सुद्धा समजूया. बरोबर दिसत नाहीये मित्रांनो, कारण की लाईव्ह क्रिकेटची स्पर्धा आहे. असंख्य देशांमध्ये ही यूट्यूबवरती स्पर्धा पाहिली जाणार आहे. भगवा चषक 2022 नितीश कडू फाउंडेशन आयोजित ही क्रिकेटची स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. चला जरा पंचांना विनंती असेल की कृपया प्लीज जरा आपण सामना फास्ट खेळवा, कारण की आज आपल्याला दिवसभरामध्ये एकूण 9 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज निर्दोष येथे पपन मुलजेला बाद केल्यानंतर नवीन फलंदाज रितेश सुद्धा चेंडू हवेमध्ये खेळतोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाने ते मात्र खूप मोठी धाव घेत झेल पकडलाय. फलंदाज रितेश बॅक टू द पॅव्हलियन. डीजे धन्यवाद. आणखीन एक विकेट्स काढले गोलंदाज निर्दोष मात्रेने. सलग 2 चेंडूवरती. चला नवीन बॅट्समन, चला जरा गावदेवी झिराट, चला आपण सुद्धा जरा लवकरात लवकर जा. आपली स्ट्रॅटर्जी असेल ते आधीच वापरा मित्रांनो. अजय नवीन फलंदाज मैदानात अवतरित होतोय. जेथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 मोठे ब्रेक थ्रू मिळवून दिलेत. चार धावा, 4 बॉल झाले, 2 विकेट्स गेल्यात. पाहूया नवीन फलंदाज येथे मात्र हलक्या हाताने फटका खेळतो. बॅकपोर्ट वरती जाऊन येथे लेग साइडच्या दिशेने पंच केलाय. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. 5 धावा धावफलकावरती लागतायत. 5 चेंडू झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्दोष हे आपण पाहतोय. अफलातून षटक पाहायला मिळतंय, जेथे फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना येथे मात्र त्याने बाद केलंय. अचूकता पाहायला मिळाली. अगदी लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. 1 चेंडू आपण पाहतोय या षटकामध्ये ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकला होता. तो वाईट चेंडू जरूर आला होता, परंतु आपण पाहिलं तर 2 महत्वाच्या फलंदाजांना येथे मात्र बाद केलंय. पपन आणि आपण पाहतोय फलंदाज रितेश, हे दोन्ही फलंदाज बाद झालेत. हे दोन्ही फलंदाज मैदानावरती जर राहिले असते तर एक मैदानावरचा आपण धावांचा जर आलेख पाहिला असता तर तो आलेख आपल्याला येणाऱ्या षटकांमध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु आपण पाहतोय अजय मैदानावरती आलाय. अजय मैदानावरती आता मात्र खेळ कशा पद्धतीने करतोय, जेथे आपण पाहतोय सलामीला अवतरित झालेला फलंदाज आदित्यने आपण पाहतो या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना केलाय. 5 धावा त्याने बनवल्यात. 1 सिंगल, 3 स्वरूपाच्या सिंगल धावा आणि 1 डबल स्वरूपाची धाव त्याने येथे मात्र पटकावली होती. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज श्रेतेज गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू घेऊन. पहिल्या चेंडूवरती विकेट किपर फलंदाज दोघेही या चेंडूवरती बीट झालेत. विकेट किपरला हा चेंडू अडवता आलेला नाहीये, परंतु पंचांकडून इशारा आलाय. डिक्लर स्वरूपाची येथे 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज इथे शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. उसळलाय चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडीशी अतिरिक्त उसळी मिळते आणि हाच उसळलेला चेंडू आपण पाहतोय फलंदाजाला येथे मात्र आपण पाहतोय बीट करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलंय. धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते. गोलंदाज स्वेतेजच्या माध्यमातून यावेळेला लेग साइडच्या दिशेने आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्र आपण पाहतोय. डिक्लर क्षेत्र आहे, घोषित परिसर आहे. त्या घोषित परिसरामध्ये इथे मात्र चेंडू मारला जातोय.
पुन्हा एकदा आलेला आपण पाहतोय क्रिकेट रसिकांसाठी सांगू इच्छितोय हा सामना पहिलाच सामना रंगतोय गावदेवी धोकोडे विरुद्ध गावदेवी झिराड या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय गावदेवी धोकोडे या संघाने. यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये निर्दोष मात्र चेंडू खाली तैनात. झेल पकडलाय फलंदाज अजय. बॅक टू द पॅव्हलियन. थर्ड डीजे मास्टर धन्यवाद. तत्पूर्वी सन्मान्य विकासजी मात्रे आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. भगवा चषक 2022 मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आदित्यने सुद्धा आपण पाहतोय ते मोठा फटका खेळण्याचा निर्धार केलाय आणि तो निर्धार त्याचा मात्र येथे या धन्यवाद. अखेर आपण पाहतोय आदित्य थोडस मैदानावरती सेट झालाय. एक मोठा फटका आदित्यच्या बॅट मधून निघतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक भेदक लाजवाब रुबाबदार फंटॅस्टिक मॅग्निफिसंट षटकार आदित्यच्या बॅट मधून. डीजे मास्टर धन्यवाद. तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य विकासजी मात्रे यांचा आपण पाहतोय येथे सन्मान करायचा आहे. मी मंडळातील सदस्यांना विनंती करतोय संकेत पाटील यांना की आपल्या हस्ते आपण पाहतोय विकासजी मात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. मायची ऊप आपण पाहतोय शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण पाहतोय एक श्रीफळ देऊन सन्मान्य विकासजी मात्रे यांचा आपण पाहतोय येथे सन्मान केला जातोय. धन्यवाद. आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक इथे स्वागत करतोय. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. आपण पाहतोय 2 षटकारांचा खेळ पाहिला आदित्यच्या बॅट मधून, परंतु नवखा फलंदाज आलाय ओमकार आपण पाहतोय त्या दिशेने मारताना मात्र अपयशी ठरतोय. झेल बाद झालाय. चौथा गडी बाद होतोय ते गावदेवी झिराड संघाचा. दोन षटकांचा खेळ पूर्ण होता. 20 धावा धावफलकावरती होत्या आणि गोलंदाजीसाठी आला होता गोलंदाज राकेश. लेफ्ट हँडर गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली आहे. पाहूया आदित्य यावेळेला अगदी खोलात टाकलेला हा चेंडू होता. फलंदाजाला इथे मात्र बीट केलाय. चेंडू मात्र गेलाय डिक्लर झोन मध्ये. डिक्लर क्षेत्र आहे आपण पाहतो बिहाइंड विकेट. रन्स मात्र एकच मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागली 21 धावा. 2 चेंडूंचा इथे जरूर सामना झाला या षटकामध्ये. 4 विकेट गेलेले आहेत. नवीन फलंदाज नॉस्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय साहिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे मारा करतोय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. उजव्या यष्टी वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. नॅचरल अँगल इथे मात्र क्रिएट होताना दिसतोय गोलंदाज राकेशच्या गोलंदाजीवरती. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय इथे चेंडू उजव्या यष्टीवरून चेंडू बाहेर निघतोय.
गोलंदाजाचं इथे मात्र यश पाहायला मिळतंय. जिथे गोलंदाज राकेशने पहिल्या चेंडूवरती विकेट्स काढली आहे, त्यानंतरचा चेंडू अगदी खोलात टाकला होता. अगदी मोठा रनअप घेऊन आपण पाहतोय, पॉवर प्लेच्या लाईन वरून आपण पाहतोय इथे रनअप घेतलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे मारा करतोय. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. यानंतर होणारा सामना असेल कोळेश्वरी भाग विरुद्ध वागेश्वरी धोकोडे. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत असेल. तर दोन्ही संघांना विनंती करतोय, कृपया प्लीज आपण लवकरात लवकर येथे टॉस साठी यायचं आहे. यावेळचा बॉल आपण पाहतोय अगदी गुडलेन वरती टप्पा पडलाय आणि गुडलेन वरच्या बॉल वरती मात्र फलंदाज ह्या चेंडू वरती बीट होतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, जिथे दोन जबरदस्त स्ट्रोक साहिलच्या आदित्यच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते. आदित्य आपण पाहतोय वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे गोलंदाज राकेशच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. इथे राकेशचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अर्धा संघ निम्मा संघ इथे मात्र आपण पाहतोय तंबूच्या धन्यवाद डीज मास्टर. तत्पूर्वी विनंती करतोय राकेशजी शिंदे, सन्माननीय राकेशजी शिंदे यांना मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 पर्व दुसरं या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. रितेश स्ट्राइक एंड वरती आहे. पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू. राकेशची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त 2च धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना त्याने आपण पाहतोय तंबूच्या दिशेने पाठवलंय. तसेच विनंती करतोय सन्माननीय सिद्धेशजी मात्रे, आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपल्याला सुद्धा मी विनंती करतोय. भगवा चषक 2022 पर्व दुसरं या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. सुंदर असं हे धोकोड्याचं मैदान, 180 डिग्रीचं हे मैदान आपण पाहतोय. साईराज शेवटचे षटक, हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकासाठी आपण पाहतो फलंदाजीसाठी स्ट्राइक एंड वरती फलंदाज साहिल. फुलर लाईन चेंडू होता. चेंडू आपण मारलाय मात्र डिक्लर परिसरामध्ये, घोषित परिसरामध्ये इथे चेंडू मारलाय. धाव मात्र एकच मिळते. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा. जे आपण पाहतोय कर्णधारांनी निर्धार केला होता 30-35 धावांपर्यंत रोखायचा आणि त्या धावांच्या रोखण्यामध्ये आपण पाहतोय त्यांना मात्र यश येथे जरूर आलंय. परंतु शेवटच्या षटकामध्ये जर हाणामारी केली तर धावफलकावरती धावसंख्या वाढू शकते. यावेळचा चेंडू फुल टॉस आहे. अगदी अप्रतिम फटका खेळलाय चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार षटकार. फलंदाज येथे मात्र साहिलने अटॅक केलाय.
अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. ह्याच मार्गाचा आता मात्र या 4 चेंडूंवरती मार्ग अवलंबावा लागणार आहे तो फलंदाज साहिलला. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक मोठा फटका जरूर साहिलच्या बॅटमधून आलाय. गोलंदाजाची चूक येथे जरूर महागात पडली आहे. यॉर्क करण्याच्या नादामध्ये फुलटॉस टाकतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने ते फटका खेळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन होताना आपण पाहतोय. धावसंख्या इथे 2 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. 31 रन्स इन स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावरती लागतायत. सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज जी पहिल्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर साईराज पाहूया या चेंडू. साहिलचा पुन्हा एकदा ऑन द राईज फटका खेळतोय. चेंडू गेलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. थ्रो चांगला आहे. गॅदर मात्र व्यवस्थित होत नाहीये आणि आपण पाहतोय येथे आम तो आम गुटली ओंके धाम असं जरूर आपण पाहतोय. मन आहे ती मन येथे मात्र लागू होताना दिसते. कारण की 2 धावा येथे पूर्ण केल्या होत्या. रनआउटची संधी समोर होती. 2 धावा मिळाल्या परंतु आणखीन एक डिक्लेअर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय येथे 3 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा. 34 रन्स इन स्कोर बोर्ड. 34 धावा इथे धावफलकावरती लागतायत. साहिल येथे मात्र आपण पाहतोय साहिलने सिंगल धाव बनवली आहे. षटकार मारलाय. दुहेरी धाव बनवली आहे. तिहेरी धाव सुद्धा त्याने मिळवली आहे. तर पाहूया या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूवरती एखाद जरी मोठा फटका बसला तर एक चांगली टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक टफ फाईट स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर पाहूया गोलंदाज साईराज. फुलटॉस चेंडू आहे. फटका चांगला आहे. चेंडूला एलिव्हेशन चांगलं मिळतंय. लांबी सुद्धा चांगली मिळाली आहे. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद. साहिल येथे मात्र आक्रमक भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वैयक्तिक 18 धावांचं योगदान देतोय. 2 षटकारांचा त्याच्या खेळामध्ये समावेश आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. साईराज पुन्हा एकदा आपण पाहतोय ते लॉफ्ट केलाय. चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक फलंदाज बाद. 41 धावा धावफलकावरती लागतायत. कम ऑन डीजे मास्टर. तर आपण पाहतोय यानंतर होणारे सामने असतील. त्या संघांना विनंती आहे आपण येथे आला असाल तर कृपया प्लीज आमच्या मंडळातील सदस्यांना येथे जवळ भेटा. तर आपली मॅच येथे मात्र लगेच लावण्यात येईल. कुलेश्वरी भाग, वागेश्वरी धोकोडे, साईनाथ मांडवा, एकविरा धोकोडे, दिलकुश आवास, भाविक 11 गावदेवी धोकोडे या संघांना विनंती असेल की आपण कृपया प्लीज आपण पाहतो येथे आला असाल तर कृपया आपली मॅच येथे मात्र लगेच लावण्यात येईल. तर वळतो पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ पाहिला. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी झिराट संघाने 41 धावा बनवलेल्या आहेत. चांगलं योगदान आपण पाहतोय अगदी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. साहिलच्या बॅट मधून नॉट आउट 19 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि त्याच आधारावरती 41 पर्यंत मजल मारता आलेली आहे ती गावदेवी झिराट संघाला. 42 धावांचं आव्हान येथे समोर ठेवलंय. तर पाहूया 42 धावसंख्येचा पाठलाग येथे मात्र गावदेवी धोकोडे संघाचे फलंदाज कशा पद्धतीने करतायत हे ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतो माझे सहकारी निनाद कदम यांच्याकडे. ओट टू निनाद. धन्यवाद.
धन्यवाद सौरभ. सर्वप्रथम आपण इथे राकेश म्हात्रे यांचा सत्कार, राकेश शिंदे, सन्माननीय राकेश शिंदे यांचा सत्कार करणार आहोत आणि सन्माननीय अजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. मायची शाल, श्रीफळ आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक आपण पाहिलं तर पुष्प आणि अतिम प्रेमाचं प्रतीक आपण पाहिलं तर पुष्पगुच्छ. म्हणूनच आमच्या अतिम प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही इथे त्यांचा सत्कार करतोय. काल स्पर्धेचा पहिला दिवस, आज दुसरा आणि अंतिम दिवस आणि येथे येणाऱ्या सर्व मान्यवरांचा आम्ही यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. आणि मान्यवरांना विनंती असणार आहे की मान्यवरांचा इथे सत्कार केला जात असताना अन्य खेळाडूंना विनंती आहे की टाळ्या वाजवायच्या. सर्व मान्यवर अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येकाचा इथे यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. मंडळाच्या विनंतीस मान देऊन मान्यवर इथे उपस्थित झाले, त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे दिलेला आहे. त्यासाठी मंडळाकडून मनपूर्वक आभार. आणि आपल्याला घेऊन जातो मी मैदानाकडे. सर्वप्रथम आपण पाहतोय नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक पर्व दुसरे. गेल्या वर्षी प्रथमतः या चषकाला सुरुवात सन्माननीय नितेश कडू, शिवसेना शाखा प्रमुख
फटका आपण पाहतोय. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडू अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या एकेरी धावेने दुहेरी अंकावर जाऊन पोहोचले. 10 धाव धावफलकावर लागल्यात. यावेळेस पंचांचा इशारा येतो वाईडचा. वाईड प्लस होण्याच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. जी आवश्यक धावांची सरासरी राखायची आहे त्या दृष्टिकोनाने वाटचाल करतोय, त्या दिशेने वाटचाल करतोय तो गावदेवी धोकोडे संघ. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन आणि ह्या गती परिवर्तनामध्ये आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातून चूक होते. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकेरी धावने षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाले 1 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 24 चेंडूंमध्ये 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या दृष्टिकोनाने चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती गावदेवी धोकोडे संघाची. आता उर्वरित 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये आवश्यकता असणार आहे. एकूण 30 धावांची आवश्यकता. 29 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 18 चेंडू 29 धावा. या मैदानाचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला तर नक्कीच या खेळपट्टी या धावा पूर्ण केल्या जाऊ शकतात. पण त्यासाठी फलंदाजाने खेळपट्टी उभं राहणं गरजेचं आहे. कारण मातीच्या खेळपट्टीवर जर आपण चांगली फलंदाजी केली तरच आपण चांगल्या धावा जमवू शकता. अन्यथा आपल्याला प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो. हे आपण कालच्या दिवसातही पाहिलं. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गावदेवी झिराड संघाकडून प्रशांत मुळजे. याला पपन या नावाने सर्वच संबोधतात, सर्व त्याला ओळखतात. पाहूया अष्टपैलू खेळाडू प्रशांत कशा प्रकारे सुरुवात करतोय आपल्या षटकाला. सर्वात अनुभवी खेळाडू गावदेवी झिराड संघातील आपलं षटक घेऊन येतोय. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या मैदानाची रचना आपण पाहिलीत ते बिहाइंड विकेट ज्याला आपण म्हणतो विकेट किपरच्या मागची बाजू ही पूर्ण डिक्लेअर झोन म्हणून घोषित करण्यात आले. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंचावे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर आले. कॉलिंगची कमी आणि त्याचमुळे आपण पाहतोय झेल निसटला. इथे जीवदान लाभतंय ते कर्णधार निर्दोषला. पाहूया निर्दोष सारख्या आक्रमक फलंदाजाला लाभलेल्या जीवदानाचा निर्दोष कशा प्रकारे फायदा उचलतोय आणि किती नुकसान झेलावं लागतंय ते गावदेवी झिराड संघाला. झेल टिपणं आवश्यक होतं मात्र 2 क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. कॉलिंग केली नाही. कोण झेल पकडणार यात ताळमेळ नाही आणि त्याचमुळे इथे झेल निसटला. 1 धाव मिळते. फलंदाजाला देखील जीवदान लाभलंय. धावसंख्या झाली 15 धावा. श्वेतेच्या बॅटवर मोठा फटका. चेंडू डीप स्क्वेअर सीमारेषे पार. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतो एक खराब चेंडू आणि प्रत्येक खराब चेंडूसाठी चांगला फलंदाज नेहमी तयार असतो. ते श्वेतेशने दाखवलं. एक चांगला फटका लावलाय. यावेळेस पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. एकवीस धाव फलकावर लागल्यात. आपण पाहतोय दुसरा फलंदाज बाद होतोय श्वेतेशच्या रूपात. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात श्वेतेश बाद झालाय. धाव संख्या 21 झालेली आहे. अनिकेत नाईक येतोय फलंदाजीसाठी. एक अष्टपैलू खेळाडू. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1.4 ओव्हर्स.
एक षटक आणि 4 चेंडू म्हणजे 21 धावा करण्यासाठी आतापर्यंत 10 चेंडूचा सामना केलाय. यावेळेस चांगला चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने ऑनसाइडला खेळून काढला, 1 धाव इथे पूर्ण होते. आणि ते क्षेत्ररक्षकाचं मी नक्कीच कौतुक करेन, कारण सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सीमारेषा तैनात आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षक नेहमीच स्टार्ट घेतात. त्यामुळेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजांचा यशस्वी होत नाही. एकेर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय अनिकेतसाठी निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर डावखऱ्या गोलंदाजाला मिळणारा नॅचरल अँगल आपण पाहिलात. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेलाय. पहिल्या षटकाचा विचार केला, धावसंख्या 13. पहिल्या षटकात आले 1 फलंदाज, त्यामध्ये बाद झाला. दुसऱ्या षटकात एका षटकानिश्चित 9 धावा जमवल्या गेल्या, 1 फलंदाज बाद झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय 42 या धावसंख्येचा पाठलाग करताना गावदेवी धुकोडी संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 22 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 4 षटकांचा सामना आहे, 2 षटकांचा खेळ झालाय, धावफलक 22 धावा लागल्यात आणि उर्वरित 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये आता आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 20 धावांची. असं पाहिलं तर आव्हानाच्या दिशेने चांगली वाटचाल करतोय गावदेवी धुकोडी संघ. पण या सामन्याचं कमबॅक करायचं असेल गावदेवी झिराट संघाला तर मात्र गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नेहमीच पाहिलंय 3रं षटक हे खूप महत्वपूर्ण षटक असतं आणि ह्या षटकात चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू उसळी घेतोय, शरीराचा दिशेने येतोय, चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेर धावेने धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. 4 षटकांचा सामना आहे, 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गावदेवी झिराट संघाकडून गोलंदाज रितेश राऊत. चांगल्या ध्येयष्टीचा खेळाडू आपण पाहतोय आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आपण पाहतो गावदेवी झिराट संघासाठी. म्हणूनच कर्णधारने महत्वपूर्ण षटकासाठी त्याला बोलवलंय. रितेशला मात्र या षटकात धावा रोखाव्या लागतील. धावा रोखल्याबरोबरच त्याला या षटकात विकेट्स देखील प्राप्त करावे लागतील, तरच खऱ्या अर्थाने काही प्रमाणात कमबॅक करता येईल या सामन्यात गावदेवी झिराट संघाला. यावेळेस युमेस आहे त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, फलंदाज निर्दोष, बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती ऑफस्टिकच्या दिशेने येणारा चेंडू, तो चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णतः लाईन मिस झाला. फलंदाज आणि चेंडू थेट जाऊन यष्टनवरती आदळला. उजवी यष्टी उखडलेली आपण पाहिलीत. 3 फलंदाज बाद झाले, धावसंख्या 23 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 10 डिलिव्हरीज. पाहूया उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते ती रितेश कडून. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, यष्टिरक्षकाच्या हातून चेंडू निसटतोय. वाईड +1 अशा स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. जेव्हा जेव्हा चेंडू खेळण्याच्या मर्यादे पलीकडचा असतो त्यावेळेस पंच वाईडचा इशारा करतात. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडूची संख्या समान आहे, अजूनही 10 चेंडूच आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू उंचावेत, चेंडू चाललाय सीमारेषे पार, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय ऐन मोकेची क्षणी हा षटकार आलाय, कारण या षटकाने आपण पाहतोय धावांची गती पुन्हा एकदा वाढली. विजयाचं अंतर कमी झालंय ते गावदेवी धुकोडी संघासाठी. आणि अजून एक बॅक टू बॅक
6. It's a huge one. It's a big one. Second in a row. सलग दुसरा षटकार. थँक यू DJ मास्टर. या षटकाचा विचार केला, या षटकातील एकूण 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि सलग तिसरा षटकार, विजयी षटकार येतोय आणि हा सामना जिंकलाय गावदेवी धोकोडे संघाने. अभिनंदन गावदेवी धोकोडे संघाचं. गावदेवी झिराड मित्रांनो